शहा साहेब, माझा उद्धव ठाकरे करू नका बरं. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची जी गत झाली ती माझ्या शिवसेनेची करू नका, असंच काहीसं एकनाथ शिंदे अमित शहा यांना म्हटले असतील का? सविस्तर बघणार आहोत. नमस्कार, तुम्ही पाहताय मराठी मंडळी. गृहमंत्री अमित शहा हे महाराष्ट्र दौऱ्यावर होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यात सह्याद्री अतिथीगृहावर जवळपास तासभर चर्चा झाली, गुफ्तगू झालं. शुक्रवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एकनाथ शिंदेंनी अमित शहांची भेट घेत चर्चा केली होती. त्यानंतर पुन्हा रविवारी सकाळी एकनाथ शिंदे हे एकटेच अमित शहा यांच्या भेटीसाठी सह्याद्री अतिथीगृहावर गेले होते. कदाचित फडणवीस सोबत असताना काही खाजगी त्यांना बोलायचं होतं, काही खंत व्यक्त करायची होती, कोणाची तक्रार करायची होती, ती फडणवीसांसमोर कशी करणार, नाही का? त्यामुळे ते एकट्यात भेटले रविवारी. अमित शहा हे 10 वाजता भोपाळला रवाना होणार होते. मात्र या भेटीमुळे त्यांना आपल्या रवाना होण्याची वेळ देखील पुढे ढकलावी लागली. अमित शहांचं विमानही शिंदेंच्या नांदात हुकलं अशी देखील चर्चा आहे. महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आल्यापासून सर्व काही अलबेल नसल्याची चर्चा कायम पाहायला मिळते. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी महामंडळाला अर्थ खात्याकडून निधी मिळत नसल्याचा आरोप देखील केला. तसंच फायली अडकवून ठेवण्यात येत असल्याची देखील तक्रार प्रताप सरनाईक यांनी केली होती. त्यातच एकनाथ शिंदे यांनी पुण्यात अमित शहांची भेट घेऊन उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे अशी आतली बातमी आहे. शिवसेना आमदारांना निधी वाटप करताना दुजाभाव केला जातोय साहेब, अशी अजित पवारांची तक्रार एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांच्याकडे केल्याचं समजतंय. माझा उद्धव ठाकरे करू नका. जे हाल पूर्वी शिवसेनेचे होते तेच हाल आज आमचे झाले तर लोक आमच्यावर हसतील. मी माझं राजकीय करिअर, राजकीय भवितव्य भाजपच्या हातात दिलंय. त्यामुळे शहासाहेब थोडं अजितदादांना समजावून सांगावं. निधी द्यायला सांगा त्यांना प्लीज. आधी तुमच्यासोबत कोण आलं मला सांगा, मी की अजित पवार? भाजप अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या माध्यमातून शिवसेनेला दाबून ठेवतंय अशी देखील चर्चा होते साहेब बाहेर. तुम्ही काहीतरी अंतिम निर्णय घेऊनच जा आज, त्याशिवाय मी तुम्हाला सोडणार नाही. हुकू द्या तुमचं विमान, गेलं तर गेलं, असंच काहीसं एकनाथ शिंदे अमित शहांना म्हटले असतील, नाही का? हे आता आम्ही काल्पनिक अंदाज बांधलाय, पण असंच बोलत असतील ना ते आपसामध्ये. मग आता ही जी बैठक पार पडली, मीडिया रिपोर्टनुसार त्यात अमित शहा यांनी एकनाथ शिंदे यांना सकारात्मक प्रतिसाद दिलाय. अमित शहा यांनी एकनाथ शिंदेंना महायुतीसाठी तुम्ही जे योगदान दिलंय त्याकडे दुर्लक्ष केलं जाणार नाही असं स्पष्ट शब्दात सांगितल्याचं कळतंय. राज्यात लवकरच सर्व काही ठीक होईल. महायुतीसाठी तुम्ही जे काही योगदान, त्याग केलेला आहे त्याकडे दुर्लक्ष केलं जाणार नाही असं आश्वासन अमित शहा यांनी एकनाथ शिंदे यांना दिल्याची माहिती समोर येते आहे. अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीमुळं राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. मात्र निधी वाटपाच्या सकारात्मक चर्चेमुळे शिंदे गटाला पुन्हा एकदा दिलासा मिळाल्याची शक्यता आहे. म्हणजे आता शिंदेंचे हाल उद्धव ठाकरेंसारखे होणार नाहीत असं तुर्तास तरी वाटतंय. उद्धव ठाकरेंसारखे म्हणजे शिवसेनेची जी हेळसांडपूर्वे होत होती, ज्यावर हेच नेते खिशात राजीनामा घेऊन फिरत होते आणि उद्धव ठाकरेंना सांगत होते की भाजप आपल्याला योग्य वागणूक देत नाहीये, तशी गत आता शिंदे सेनेची होणार नाही भाजपासोबत, भाजप युतीसोबत असं तुर्तास तरी वाटतंय. जे आश्वासन अमित शहा यांनी एकनाथ शिंदेंना दिलंय त्यानुसार. तुम्हाला काय वाटतंय? भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदेंचा वापर करून योग्य वेळी एकनाथ शिंदेंना लाथ मारेल का? मित्रपक्षांसोबत भारतीय जनता पार्टी कधीच सगी राहिली नाही असा जो आरोप भारतीय जनता पार्टीवर होतो ते भविष्यामध्ये सत्य ठरेल का? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. मराठी मंडळीवर नवीन असाल आणि अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब बटन दाबा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रजा घेतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.